नमस्कार. टेक्सासमध्ये 3 जुलै 2025ला आले होते फ्लॅश फ्लड्स आणि त्याच्यामध्ये 140 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी आम्ही रोड ट्रिपवरती निघालो होतो. आम्ही या फ्लॅश फ्लडच्या एक्झॅक्ट सेम सिटीमधून एरियामधून ड्राईव्ह करत गेलो आणि आम्हाला काहीही कल्पना नव्हती. बघूयात तो व्हिडिओ. नमस्कार. तुम्ही कधी अशा अचानक ट्रिपवरती गेला आहात का? काहीतरी असं अचानक ठरले की आत्ता 2 तासापूर्वी काहीच प्लॅन नव्हता आणि आता 2 तासानंतर आपण कुठेतरी 4 दिवसांच्या ट्रिपवर जातोय. असं तुम्ही कधी केलंय का? माहित नाही, आम्ही नेहमी करतो आणि तसंच काहीसं आम्ही आत्ता करत आहोत. तर मी, महेश आणि अंश आम्ही जातोय न्यू मेक्सिकोला. न्यू मेक्सिको हे टेक्सास राज्याच्या बाजूचं राज्य आहे आणि तिथेच ना व्हाईट सँड ड्यून्स नॅशनल पार्क आहे. म्हणजे व्हाईट सँड, आता काय म्हणू त्याला, आपली अगदी पांढऱ्या मातीचे तिथे वाळवंट असल्यासारखं आहे आणि खूप सुंदर आहे, खूप वेगळं आहे, जे कदाचित तुम्ही याआधी कधी बघितलं नसेल. तुम्ही इथे बघू शकता टोटल 12 तासाचा ड्राईव्ह आता दाखवत आहे, जो 3 तारखेला 11.5 तासांचा होता. ह्युस्टन पासून आम्ही आता 12 तास तर ड्राईव्ह करणार नव्हतो, म्हणून आम्ही ठरवलं की एका 5 तासावरती आपण ब्रेक घेऊया. तर 5 तासावरती आम्हाला एक सोनोरा नावाची सिटी सापडली, जिथे आम्ही आमचं हॉटेल बुक केलं. ही आहे ती सोनोरा नावाची सिटी. या सोनोरा नावाच्या सिटीच्या आधी एक एरिया लागतो ज्याचं नाव आहे केरविल आणि केरविल काउंटी फ्लड्स आत्ता इथे ऑरेंजमध्ये लिहून येत असलेलं तुम्हाला दिसत असेल. तर याच पर्टिक्युलर सिटीमध्ये ते फ्लड्स झालेले आणि याच सिटीमधून आम्ही ड्राईव्ह करत गेलो. बाय द वे, जर तुम्ही नोटीस केलं असेल, आम्ही आमच्या गाडीमध्ये नाही आहोत. आमचं अचानक ठरलं जायचंय आणि लगेच अर्ध्या तासाच्या आत महेशनी एक रेंटल कार बुक केली आहे. एवढ्या लॉंग ड्राईव्हसाठी ना इलेक्ट्रिक कार मला नको वाटते, म्हणून मग आम्ही एक रेंटल कार घेतली आहे. ही 4 दिवसांची ट्रिप आम्ही 2 तासात प्लॅन केली आणि त्यामध्ये जे सगळ्यात पहिले आम्ही काही चेक केलं असेल तर ते होतं वेदर. आम्हाला कुठेही पाऊस पडणारे हे दाखवलं नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही बिनधास्त या रोड ट्रिपवर निघालेलो. ह्युस्टनमधून बाहेर पडलो आणि पावसाचं वातावरण सुरू झालं. जोपर्यंत आम्ही केरविल एरियाच्या जवळ आलो तोपर्यंत धो पाऊस चालू झाला होता. समोरचं आम्हाला काहीही दिसत नव्हतं आणि आम्हाला कळालंच नाही की वेदरचं आपण चेक केलं होतं त्यावेळेस तर पाऊस दाखवला नव्हता आणि हा पाऊस अचानक कसा काय आला. अमेरिकेमध्ये मोस्ट ऑफ द टाईम वेदर फोरकास्ट खूप करेक्ट प्रेडिक्ट केलं जातं. ह्युस्टनमध्ये फ्लॅश फ्लड्स खूप येतात, पण त्याचं प्रेडिक्शन आधीच केलेलं असतं, त्यामुळे लोक त्यासाठी प्रिपेअर असतात आणि कदाचित यावेळेस ते प्रेडिक्शन चुकलं आणि त्यामुळेच एवढी मोठी ट्रॅजेडी झाली. आम्ही कसेबसे या पावसातून बाहेर पडलो आणि आमच्या हॉटेलपर्यंत सुखरूप पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली, ज्याची आम्हाला बिलकुल कल्पना नव्हती.